मार्केटमधले तर समोसे सर्वांनीच खाल्ले आहे हो ना. पण घरचा तो पण सुंदर ताजा फ्रेश क्रिस्पी. तर चला मग आपण बनवूया. बनविण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एका पॅनमध्ये 2 कप मैदा, काळे तीळ, मीठ, अजवाईन आणि घी टीस्पून आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याच्या साहाय्याने डो बनवून घ्यायचा. बनवण्यासाठी आपण धने, जिरं, सोप असं छान असं कुटून घेतलं आहे. नंतर एका कढईत तेल टाकल्यानंतर ते मिरचीची पेस्ट आणि धन्याचं टाकून त्याच्यानंतर आपले उकळलेले आलू टाकायचे आहे, वाटाणे टाकायचे आहे, तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर, आमचूर पावडर टाकायचं छान असं. त्याच्यानंतर आपल्याला फ्राय केलेले काजू टाकायचे आहे. काजू ऑप्शनल आहे फ्रेंड्स. आणि त्याच्यानंतर छान असा हिरवा धनिया टाकून आपल्याला मस्त अशी भाजी तयार करून घ्यायची आहे सुंदर. आणि नंतर जो आपण डो तयार केला त्याची पोळी अशी आकाराची लाटून, अंडाकृती आकाराची लाटून त्याचे कोन तयार करायचे. कोन तर सर्वांनाच करता येतात आणि समोसे बघितले असल्यामुळे सर्वांना त्याचा आकार शेप तर येतोच. तर अशा पद्धतीचे आपल्याला छान असे तयार करून घ्यायचे आणि गरम गरम तेलमध्ये छान असे क्रिस्पी मंद आचेवर तळायचे आहे. बघा किती सुंदर आपण मिरचीसोबत चटणीसोबत सर्व